आजचा हा संदेश एक साधा शब्द नाही, हे एक उत्तर आहे तुझ्या मनातील त्या खोल प्रश्नांना, तुझ्या अश्रूंना आणि एकटेपणाला. स्वामी म्हणतात, तू मला आठवतोस म्हणूनच मी आज तुला बोलावलं आहे. हा संदेश तुझ्यासाठीच आहे. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. स्वामी कुठे आहेत असं तुला वाटतं? ते दूर नाहीत, ते तुझ्या श्वासात आहेत, तुझ्या धडपडीत, तुझ्या यशाच्या वाटेवर आहेत. कधी घरात एखादा दिवा हलकेच लुकलुकतो, कधी मन थोडंसं हलकं वाटतं. त्याच वेळी समजून घे, स्वामी आले आहेत, ते आहेत. स्वामी म्हणतात, तू किती वेळा रडलास हे मला माहिती आहे. तू किती वेळा सांगितलं बस झालं आता, हेही मला माहिती आहे. पण आता थांब, कारण वेळ बदलतोय. माझी योजना तुझ्या नियोजनापेक्षा मोठी आहे. लोक म्हणतील त्याचं काही होणार नाही, पण मी म्हणतो त्याचं सगळं होणार आहे. तुझं नशीब जेव्हा तुला सोडून गेलं तेव्हा मी तुला धरून होतो. आता वेळ आली आहे तुझं नशीब उजळण्याची. पण आधी श्रद्धा ठेव, स्वामींच्या पायाशी नतमस्तक हो. स्वामी सांगतात, मी तुला सोडलं नाही, मी तुला घडवत होतो. जी वेळ तुला तोडते तीच तुला घडवते. माझ्यावर विश्वास ठेव. एक दिवस असा येईल ज्या दिवशी सगळं बदलून जाईल आणि लोक म्हणतील, हा चमत्कार आहे, स्वामींचा चमत्कार आहे. रोज फक्त 2 मिनिटं डोळे बंद कर, ओम श्री स्वामी समर्थ जप कर. तुझ्या आत शांतता निर्माण होईल, तुला उत्तरं मिळतील. जी वेळ अडथळा वाटते तीच वेळ तुझ्या यशाचं दार ठरणार आहे. हा संदेश तुला सहज मिळाला नाही, हा संयोग नाही. तू मला आठवण काढलीस म्हणून मी आलो आहे हा संदेश देण्यासाठी. स्वामी म्हणतात, तू आता घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. थोडा वेळ थांब, मी सगळं ठीक करणार आहे. हे ऐकून जर मनाला शांती मिळाली असेल तर हा संदेश इतरांपर्यंत पोहोचव, कारण कुणीतरी तुझ्यासारखाच वाट पाहतोय स्वामींच्या या आशीर्वादाची. तयार व्हा, कारण स्वामी समर्थ तुमचं आयुष्य बदलण्यासाठी दरवाजा उघडत आहेत. सल्ले देणाऱ्यांच्या शब्दांपेक्षा अनुभवाचा टप्पा अधिक मजबूत असतो. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर जर तुमचा दृढ विश्वास असेल तर तेव्हाच त्याच्याकडून मन दुखावले जाते. नमस्कार मित्रांनो, स्वामींच्या SC मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वाची निर्मिती करताना देवाने 3 विशेष सृष्टी निर्माण केली. त्यांनी धान्यामध्ये कीटक निर्माण केले, नाहीतर लोक ते सोन्या चांदीप्रमाणे साठवून ठेवतील. मृत्यूनंतर शरीरात दुर्गंधी येणं निर्माण केलं, अन्यथा कोणीही आपल्या प्रियजनांना कधीही जाळणार नाही किंवा दफन करणार नाही. जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट किंवा अनुचित प्रसंग आल्यावर रडता कामा नये आणि कालांतराने ती विसरायला शिकलं, अन्यथा जीवनात फक्त निराशा आणि अंधारच आला असता. आयुष्यातील सर्वात मोठी थप्पड म्हणजे कोणाकडून तरी अपेक्षा करणे. तुम्ही जितक्या जास्त अपेक्षा कराल तितकी तुमची निराशा होईल. निसर्गाचे हे अनमोल नियम जर तुम्हाला समजले तर तुम्ही आयुष्यात कधीही दुःखी राहणार नाही. पहिला नियम, जर बियाणे शेतात पेरले नाही तर ते निसर्ग गवत आणि पेंढ्याने भरते. तसेच सकारात्मक विचार मनात भरले नाहीत तर नकारात्मक विचार त्यांची जागा मनात घेतात. दुसरा नियम असा आहे की ज्याच्याकडे जे आहे तो ते देतो. जो आनंदी आहे तो आनंद वाटून घेतो, दुःखी दुःख वाटून घेतात. शहाणे ज्ञान सामायिक करतात, गोंधळलेले गोंधळतात आणि भयभीत असणारे भय वाटून घेतात. तिसरा नियम, आयुष्यात जे काही मिळेल ते पचवायला शिका, कारण अन्न न पचल्याने आजार वाढतात. पैसा पचला नाही तर दिखावा वाढतो, गोष्टी पचल्या नाहीत तर गॉसिप वाढते, स्तुती पचली नाही तर अहंकार वाढतो, टीका पचली नाही तर वैर वाढते आणि रहस्य पचली नाहीत तर धोका वाढतो. जेव्हा तुमचे स्वतःचे पक्षी दुसऱ्यांच्या अन्नाची सवय करतात तेव्हा त्यांना मुक्त करणे चांगले. लक्षात ठेवा, कष्टाशिवाय या जगात कोणालाच काहीच मिळत नाही. उन्हात चालल्यावरच आपल्याला स्वतःची सावली मिळते. देव कागद आणि पुस्तके न ठेवता तरीही ते संपूर्ण जगाचा हिशोब ठेवतात. लोकांची तोंडे बंद ठेवण्यापेक्षा आपले कान बंद ठेवणे चांगले. ज्या 4 लोकांमध्ये तुम्ही बसता आणि इतरांबद्दल वाईट बोलता, माझ्यावर विश्वास ठेवा,
ते 4 लोक तुम्ही उठल्याबरोबर तुमच्याबद्दल वाईट बोलतात. गैरसमजाचा एक क्षण इतका विषारी असतो की तो प्रेमाचे 100 क्षणही एका क्षणात विसरून जातो. किती विचित्र लोक आहेत ते, जे गोष्टींना धरून ठेवतात आणि ते त्या व्यक्तीला मागे सोडतात. यश नेहमी एकांतात स्वीकारले जाते, पण अपयश सगळ्यांसमोर थप्पड मारतो. तोच जो पुन्हा पुन्हा तक्रार करतो आणि जिंकतो, तोच जो हजारो प्रयत्न करतो. उशीर करा, पण नक्कीच काहीतरी बना. व्हा, स्वतः तयार व्हा. कारण कालांतराने लोक स्थितीबद्दल विचारतात, कल्याणाबद्दल नाही. केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. श्रीमंत तो आहे ज्याच्या मनात चांगले विचार आणि गोड वागणूक असेल. जर चांगल्या गोष्टी वाचण्याची सवय आपोआपच तयार होते. जर तुम्ही खूप छान असाल तर तुम्हाला लिंबासारखे पिळले जाईल. खरा प्रियकर तुमच्याशी प्रत्येक गोष्टीबद्दल बोलेल, तुमच्याशी प्रत्येक विषयावर बोलेल, पण फसवणूक करणारा तुमच्याशी फक्त प्रेमाने असावा. मदत ही अशी घटना आहे की तुम्ही ती केलीत तर लोक ती विसरतात आणि तुम्ही ती केली नाहीत तर त्यांच्या लक्षात राहतात. अनेकदा आयुष्यात असे निर्णय घेणारा एकटेपणात जातो. आपले आयुष्य खराब होऊ नये म्हणून देव काही नाती खराब करतो. जे मेले त्यांच्यासाठी हजारो रडताना लोक दिसतील, पण जो जिवंत आहे त्याला समजून घेणारा एकही माणूस दिसणार नाही. एकटे राहणे आणि एकटे रडणे कधीकधी माणसाला खूप मजबूत बनवते. अद्भुत नाती खोलवर जपली तरी अद्भुत मोती किनाऱ्यावर कधीच सापडत नाही. काही चुकीचे केल्याने दुःख येईलच असे नाही. कधीकधी खूप चांगले माणूस चांगला होतो हे ऐकण्यासाठी आधी मरावे लागते. हे जीवनातील कटू सत्य आहे. जर तुमची समस्या जहाजासारखी मोठी असेल तर देवाची कृपा समुद्रासारखी मोठी आहे हे लक्षात ठेवा. मूर्ख व्यक्तीशी वाद म्हणजे गालावर बसलेल्या डासांना मारण्यासारखे आहे. तुम्हाला डासांचा चावा बसो किंवा न लागो, तुम्हाला नक्कीच चापट मारली जाईल. मैत्री आणि नात्यात विसरण्याची ताकद असेल तरच त्याला पैसे उधार द्या, नाहीतर तुमचे नाते आणि पैसा दोन्ही गमावून बसा. अनेकदा खोट्याचे शब्द गोड असतात आणि खऱ्या माणसाचे शब्द नेहमीच कडू असतात. जर तुम्हाला कोणाचा आदर करायचा असेल तर तुम्ही जिवंत असताना करा. त्याच्या मृत्यूनंतरही द्वेष करणारे म्हणतात की तो माणूस खूप चांगला होता. एखाद्याला क्षमा करणे आणि क्षमा मागणे ही एक ताकद आहे. आपण जितके वाईट सहन करू शकता तितके करा. आपल्याला रडवण्याची सर्वात जास्त शक्ती आहे. जो आतून खंबीर असतो तोच क्षमा करू शकतो. पोकळ लोक फक्त सुडाच्या आगीत जळतात. श्रीकृष्ण म्हणतात, कधीही निराश होऊ नका. आयुष्य अचानक कुठेही चांगले वळण घेऊन येऊ शकते. लोकांना वेळ द्यायला शिका, नातं स्वतःच घट्ट होईल. जे तुमचा राग सहन करूनही तुमची साथ देतील त्याच्यापेक्षा कोणीही तुमच्यावर प्रेम जास्त करू शकत नाही. काही लोकांना सोडणे आवश्यक आहे, कारण जर आपण त्यांना सोडले नाही तर ते आपल्याला सोडणार नाहीत. जे ओझे वाहून नेतात ते सहसा बुडतात, मग ती वस्तू असो वा अभिमान. लक्षात ठेवा, फसवणूक कधीच मरत नाही. आज द्या जगाला मिळेल. जगाला खोटे बोलणारेच आवडतात. सत्य सुंदर असो वा नसो, पण शब्द सुंदर असणं खूप गरजेचं आहे. कारण लोक चेहरे विसरतात पण शब्द कधीच विसरत नाहीत. खोट्या शपथेमुळे माणूस कधीच मरत नाही, पण विश्वास नक्कीच मरतो. जरी तो लहान असला तरी जर तुम्हाला यशाच्या दारापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला जो कंटाळा आला आहे त्याला सोडून द्या. कारण एखाद्याच्या बोलण्याने जर काही चांगले किंवा वाईट घडू लागते तर हे जग एकतर स्वर्ग किंवा पूर्ण नरक बनेल. म्हणून कोणी काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नका. फक्त जे चांगलं आहे ते करा आणि आपल्या स्वतःच्या मार्गाने जीवनाचा खरोखर आनंद घ्या. अनेक दुःख आहेत, ते प्रकट होऊ देऊ नका. हसा, पण ते नाटक बनू देऊ नका. मूर्खाची स्तुती ऐकण्यापेक्षा शहाण्या माणसांची निंदा ऐकणे चांगले. त्या व्यक्तीला तुमची किंमत कधीच समजणार नाही जिच्यासाठी तुम्ही सदैव तिथे उभे असता. लोकांनी ओळखणे बंद केले पाहिजे. या अगोदर आपली ओळख प्रस्थापित करा. कधीकधी लोक आपल्याच माणसांचा असा तमाशा करतात की आता ते स्वतःचे म्हणवून घेण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात, कधीच कोणाला दुखावून स्वतःसाठी आनंदाची अपेक्षा करू नका.
नेहमी इतरांपेक्षा स्वतःकडून जास्त अपेक्षा करा, कारण इतरांकडून असलेल्या अपेक्षांमुळे खूप वेदना होतात, तर आता आत्मअपेक्षा खूप प्रेरणा देतात. शब्दांमध्ये इतकी ताकद असते की ते एखाद्याचे आयुष्य घडवू शकतात किंवा तोडू शकतात. हे नाते जोडू शकते, तसेच संबंध तोडू शकतात, दुःख दूर करू शकते आणि तुमचे दुःख वाढवू शकते. मला विश्वास आहे की माणसाला कठीण प्रसंगी योग्य शब्द आणि सर्वांना चांगले समजतात. ती व्यक्ती कधीच हरवू शकत नाही. कसं सहन करायचं, कुणाचं मन दुखावेल असं कधीही बोलू नका, कारण वेळ निघून जाते पण शब्द आठवतात. तुमच्या स्थितीबद्दल कोणालाही टोमणे मारू नका, कारण ते बदलायला वेळ लागत नाही. आयुष्यातील सर्वात आनंदी लोक ते आहेत जे एकटे राहण्याची कला शिकतात. सर्व काही चांगले होऊ शकते, सर्व काही बदलले जाऊ शकते. फक्त गरज आहे जीवनातील योग्य मार्ग नेहमी जाणून घेणे. जर तुम्ही तुमच्या मनापासून जीवनातील मित्र आणि चित्रे काढली तर त्यांचे रंग नक्कीच चमकतील. जो समजू शकत नाही त्याच्याशी तडजोड करू नका. एकटे राहणे चांगले, निदान कोणी नाही अशी मनःशांती तरी मिळेल. नाहीतर विनोद नंतर केला तर आधी कोण समजणार. कधीकधी मनाला पटवून देणं चांगलं असतं, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला आनंद देत नाही. आजकाल लोकांना त्यांचे हक्क व्यक्त करायचे असतात, पण नाती कशी जपायची हे कळत नाही. मी वाट पाहत आहे. आयुष्याच्या शेवटच्या पानांबद्दल मी ऐकले आहे की शेवटी सर्व काही ठीक होते. लोकांना काहीतरी दिले आणि खूप काही सांगितलं. हे देवा, हे फक्त तुझंच दार आहे, जिथे कधीही टोमणा मारला जात नाही. जीवनातील सुखदुःख बाहेर होत नाही. ती गोष्ट तुमच्या मनाच्या आत आहे. जी तुमच्या मनाच्या आत आहे तिला बाहेरून सावरता येत नाही. अनेक लोकांची समस्या अधिक बिकट होते, कारण ते त्यांच्या भावना कोणाला सांगू शकत नाहीत, आणि जरी त्यांनी त्या कोणाला सांगितल्या तरी ते त्यांना समजू शकत नाही. जर कोणाला समजत नसेल तर तो योग्य मार्ग दाखवू शकत नाही. असं म्हणतात की आयुष्यात अशी कोणतीही चूक नाही जी सुधारता येत नाही. काही इतके वाईट नाही की तिथे बदलता येत नाही. हे अज्ञान वास्तवातही अनन्यसाधारण आहे. अंतःकरणात अंधार आहे आणि आपण मंदिरात दिवे लावायला जातो. नात्याचा कधीही गैरवापर करू नका, कारण चांगली माणसं आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत. फक्त तुमचे काम आणि देवावर प्रेम करा, कारण ते दोघेही तुमचा विश्वासघात करत नाहीत. कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण जितका आदर गरिबांच्या घरात असतो तितका सन्मान श्रीमंतांच्या घरात नसतो. तुमची क्षमता इतकी सक्षम करा की लोकांना तुमची योग्यता आपोआप दिसू लागेल. जे तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे कधीही लक्ष देऊ नका, कारण याचा अर्थ तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढे आहात. एक कुटुंब केवळ एकत्र राहून तयार होत नाही, तर प्रेम, आदर आणि काळजी घेऊन तयार होते. जिथे ते इतरांना समजावून सांगणे कठीण होते तिथे स्वतःला स्पष्ट करणे चांगले आहे. प्रत्येकाकडे बुद्धी असते. आता धूर्तपणा दाखवायचा की प्रामाणिकपणा हे आपल्या संस्कारांवर अवलंबून आहे. पण हुशारी फक्त 4 दिवस चमकते आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकतो. तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती गुप्त ठेवावी. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडे कर्ज मागू लागतील. तुमची आर्थिक स्थिती गरीब असेल, खराब असेल तर तुमचा आदर करणार नाहीत, तुमची साथही देणार नाहीत. म्हणून सुख आणि दुःख स्वतःकडेच ठेवा. जेव्हा मृत्यू येतो तेव्हा त्याला नाव असते पण श्वास नसतो. या श्वास आणि नावाच्या प्रवासाला जीवन म्हणतात. हे तुमचे जीवन आहे, ते तुमच्या स्वभावानुसार जगा. तुम्हाला नेहमी वाटते की कोणाला वाईट वाटू नये. तुम्हाला कधी वाटले आहे का की एखाद्याच्या बोलण्यामुळे तुम्हालाही वाईट वाटू शकते? अनेकदा लोक विनोदांच्या मदतीने आपल्या भावना व्यक्त करतात. जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर तुमचे संपूर्ण लक्ष आणि शक्ती त्यावर केंद्रित करा. विश्वास ठेवा, तुम्हाला ते नक्कीच मिळेल. तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. तुमचे मन समजावून सांगा. तुमचे विचार बदलणे हे तुमच्या दुःखाचा अंत आहे. डोळ्यांच्या आणि हृदयांच्या अश्रूंची कहाणी प्रत्येकाला समजत नाही. जीवन तुम्हाला अशा बिंदूवर अपमानित करते जिथे तुम्हाला काहीतरी चांगले अपेक्षित असते. धूर्त माणसाला शेजारी नसतात आणि रागावलेल्या माणसाला मित्र नसतात. ज्याच्याशी गैरसमज आहेत त्याच्याशी बोला. जर तुम्ही इतरांशी बोललात तर गोष्टी प्रगती करतात. जे तुमच्या नशिबात नाही
ते रडूनही मिळू शकत नाही. कुणाला फसवून आनंदी होऊ नका. जेव्हा कर्माचे चक्र तुमच्यावर चालू होते तेव्हा तुमच्याकडे काही उरले नसणार तर तो काय लुटणार? ते चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा योग्य दिशेने सहजतेने जाणे चांगले. कुणीही साथ देणार नाही. इथे तुम्हाला स्वतःशी लढायचे आहे आणि स्वतःलाच सांभाळायचे आहे. तुम्ही जितके घाबरता लोक तुम्हाला तितकेच घाबरवतील आणि जर तुम्ही हिंमत केली तर महान लोकही तुमच्याकडे तुमच्या पुढे नतमस्तक होतील. यशस्वी होण्यासाठी या दोन्ही गोष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे. एक जो तुम्हाला मागे खेचतो आणि एक जो तुम्हाला पुढे जाण्यास भाग पाडतो. जीवनात आनंदी राहायचं असेल तर आधी त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले. आपली अपेक्षा कमी करा. तुम्ही आयुष्यात तितकेच आनंदी व्हाल. कुणाचा स्वाभिमान वारंवार दुखावला गेला तर नातं कितीही प्रेमळ असलं तरी शेवटी ते तुटतं. तुम्ही चांगले करावे अशी लोकांची इच्छा असते पण तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले करावे असं लोकांना वाटत नाही. कधीतरी वेळ काढून तुमच्या उणिवांचा विचार करावा. यामुळे तुमची इतरांना आरसा दाखवण्याची सवय दूर होईल. फांद्या तोडून झाड कधीच सुकत नाही. मूळ कापल्यानंतर ते नेहमी सुकते. त्याचप्रमाणे माणूस त्याच्या कृतीमुळे नाही तर त्याच्या चुकीच्या विचाराने आणि वागण्यामुळे पडतो. झाडाच्या फांदीवरून पडणारे एक पानसुद्धा खूप काही शिकवून जाते की आयुष्यात ओझे झालात तर तुम्हीच पडाल. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अभिमान वाटत असेल तर स्मशानभूमीला फेरफटका मारा, कारण तुमच्यापेक्षा जास्त ताकदवान लोक तिथे पडून आहेत. आयुष्यात काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर जावे लागेल. गर्दी तुम्हाला धीर देईल पण तुमची ओळख हिरावून घेते. शरीराच्या दुःखापेक्षा मनाचे दुःख कितीतरी पटीने जास्त दुखावते. त्यामुळे मनाला नेहमी आनंदी ठेवा. फक्त तेच नातं टिकतं ज्यात दोघांना एकमेकांना गमावण्याची भीती असते. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात, आपल्या आयुष्यात अपार संकटांचा सामना करण्याची जिद्दही आपल्यात असावी लागते. संकट तर प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. आपण स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जायला हवं. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे देव स्वतः करेल. विश्वास ठेवा. मनुष्य हा त्याच्या मनाप्रमाणे जे त्याला हवं आहे ते मिळवू शकतो. किती गोष्टी तो स्वतःसाठी करतो तर किती गोष्टी हे दुसऱ्यांसाठी त्याचं त्याला ठाऊक नसतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मनुष्य स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला लागतो तेव्हा सर्व काही त्याला त्याच्या मनाप्रमाणे हे मिळवता येतं. संकटेही आली तरी प्रयत्न करणे कधी सोडू नका, कारण प्रयत्नांनाच यश मिळत असतं. माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांवर येतात. सावल्या सावल्यांना भेटतात म्हणूनच हेतू पूर्ण होतात. माणसं नंतर एकटी पडतात. काम असेल तर जवळ येणं हा आजकालचा नवीन ट्रेंडच झाला आहे. जर काम असेल तर पुढचा तुम्हाला बोलेल, नाहीतर तुम्हाला सोडून निघून जाईल. स्वामी सांगतात, परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे जर सुख मागण्याची प्रार्थना करत असाल तर करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. मी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेन. लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटतं एक गोष्ट आहे, उद्याचा तो दिवस कधी येणार. ज्याला भरवशावर आज तुम्ही बसवून ठेवलंय, जे काही आज म्हणतात की मी या गोष्टीला उद्या करेन किंवा उद्या जेव्हा चांगला दिवस येईल तेव्हा करेल, त्यांचा तो दिवस कधी येत नसतो. ती गोष्ट अथवा ते काम कधी पूर्णच होत नसतं. जीवनात काही पराभव हे विजयाहून अधिक श्रेष्ठ असतात. काही आपल्याला गरजेचे असतात. प्रत्येकाला वाटतं जीवनात काही वेळेला अशा संकटे येतात जे त्यांना तोडून टाकतात. पण असं नाही. माणूस म्हणतो पैसा आला की मी काहीतरी करीन, आणि तोच पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी येईन. फक्त आशेवर बसून काही होणार नाही. त्यासाठी मेहनत करून प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांवर जग कायम आहे. पण आपले प्रयत्न हे असे असायला हवे की त्याला नक्की पूर्णपणे यश मिळायलाच हवं. भित्र्या माणसाला फसवण्याची धास्ती नाही. अंगात धडधडी असणारी माणसं वाव मिळेल तिथे उडी घेतात. काही उड्या जमतात, काही फसतात. उडी जमली की फसली तर दोन्ही बाबतीत काही ना काही अनुभव नक्की मिळतच असतो. जो भिवून राहतो तो कायम मागे राहतो.
आयुष्यात कधीही संघर्षाला घाबरू नका. कितीही संकट येऊ द्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न हे योग्य दिशेला करा. संकटे कदाचित खूप येतील तुमच्या आयुष्यात, पण त्यांचा सामना तुम्ही जिद्दीने करा. स्वामी म्हणतात, जो सच्चा स्वामी भक्त या स्वामी संदेशाला येत्या 18 मिनिटांपर्यंत पूर्ण ऐकून बघेल, त्याच्या जीवनात याचा खूप सकारात्मक प्रभाव त्याला बघायला मिळेल. ऐकून एक गोष्ट बघा. प्रत्येकाला वाटतं सर्व काही मनाप्रमाणे व्हावं, आणि तसं होतही असतं. स्वामी बोलतात, मी प्रत्येकाच्या मनाप्रमाणे करत असतो. जो चांगले कर्म करतो फक्त त्यांच्याच मनासारखे होते. कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान न होणं ही ईश्वराची जबाबदारी. त्यामुळे स्वतःवर आणि देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. देव कायम आपली मदत करत असतो. देव आपल्याला प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात मार्गदर्शन हा करत असतोच. त्यामुळे देवाला कधीही कमी समजू नका. देवावर आणि त्यांच्या नामावर सदैव विश्वास ठेवा. देव सांगतात, आयुष्यात कितीही संकटे आली तरी मी तुमच्यासोबतच आहे. विश्वास ठेवा. संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश हे मिळणार नाही. यश मिळवण्यासाठी तुम्हाला फार प्रयत्न करावे लागतील, कारण त्याच्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. ज्यांना ज्यांना वाटतं की प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे व्हावी, त्यांनी प्रयत्न देखील तेवढेच करावेत. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते जेव्हा स्वामी आपल्यावर विश्वास असतो. संकटांमध्ये जर स्वतःवर विश्वास नाही ठेवला तर आयुष्य पूर्णपणे खाली जातं. आपल्या आयुष्यात कुठलीच गोष्ट मनाप्रमाणे होत नाही. संकटे आहेत म्हणून घाबरताय का? तर त्या संकटांचा सामना करा. होतील खूप दिवस तुम्हाला, तरी ते संकटे होणार नाही तुमच्या मनाप्रमाणे, पण एक दिवस असा नक्की येईल की यश हे तुमच्या मनाप्रमाणेच असेल. विश्वास असेल तर स्वतःवर आयुष्याची सुरुवात ही कुठूनही करता येते. फक्त त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं असतं. स्वामी नेहमी सांगतात, आपण कसे आहोत हे ज्याचं त्याला पक्क माहीत असतं, आणि माणूस निर्भय होतो. त्यासाठी सर्वप्रथम स्वतःची ओळख करावी लागते. नंतर प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होत असते. आनंदावर जसं विरजण घालायला जमतं, तसं आनंदाला फोडणी घालायलाही जमत असतं. विश्वास ठेवा. आयुष्यात कुणीही त्या व्यक्तीला कधी हरवू शकत नाही. त्याने गरिबी, अपमान, अपयश, अडथळे आणि जवळच्यांनी दिलेले धोके सहन केलेत. कारण तो सर्व काही पचवून फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी आलेला असतो. त्याला कशाचाही काही फरक पडत नाही. तो सदैव पुढे जात असतो आणि कोणीही त्याला आता अडवू शकत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात जर स्वतःवर विश्वास असेल ना, तर प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे होत असते. विश्वास ठेवा स्वतःवर. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी नामावर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला वाटतं की काळ हा बदलत चालला आहे. भावनाप्रधान स्वभाव आता गुण राहिलेला नाही, तो गुन्हा झालेला आहे. पण असं नाही. काळ तर तोच आहे, फक्त माणसं बदलत चालली आहेत. लोकांनी आता पहिल्यासारखं वागणं सोडून दिलं आहे. लोक आता पहिल्यापेक्षा जास्त कुचरपणाने वागू लागली. लोक स्वतःचा विचार जास्त करू लागले. लोक स्वार्थासाठी जगू लागले. आपली माणसं आपल्याशी अशी का वागतात? सारं काही कळणारच असतं, तर किती लपतात त्यापेक्षा परके असलेले बरे. स्वामी म्हणतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जो आज या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्यासाठी अशक्य असं काहीही राहणार नाही. विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही चांगली होते. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा प्रथम चेष्टा आणि नंतर विरोध आणि शेवटी स्वीकार केला जातो. लक्षात घ्या, आयुष्यात संकटे अपार आहेत. त्या संकटांचा सामना केल्याने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. स्वामी नेहमी म्हणतात, एखाद्या स्वतःच्या व्यक्तीला कधीही अस्वीकार करू नका, कारण तो व्यक्ती तुमचाच असतो. पण एखादा परका आहे जो तुम्हाला गोड बोलून जवळ आलाय, अशाला दूर लोटणे नेहमी चांगले असते. पण लक्षात घ्या, आजकाल जग हे बदलत चाललंय. वेळ सोडून या जगात कोणीही अचूक न्यायाधीश नाही.
कारण वेळ चांगली असेल तर सगळेच आपले होतात आणि वेळच खराब असेल तर आपले पण पारखे होतात. वेळ आपल्या व परक्यांची ओळख करून देत असते. वाट दाखवणारेही पुष्कळ आणि लावणारेही पुष्कळ असतात, परंतु चेष्टा या गोष्टीची असते की आपल्याला कोण मिळेल. घरं मोठी पण कुटुंब छोटी, भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची, हे प्रत्येक आयुष्यात संकटे असतात. कितीही संकटे येऊ द्या, सामना करणे निश्चित आहे. पळून जाल तर सर्व काही मनाविरुद्ध होत असेल. संकटे म्हणतात स्वामी त्या प्रत्येक संकटांचा मदत करतात. स्वामी आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. संकटसमयी स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील आणि संकटांच्या बाहेर देखील काढतील. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण आयुष्यात स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. स्वामी कायम म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुमची मदतही करत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांवर, कारण तेच आपल्याला संकट काळात मदत करत असतात. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आहेत, पण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्याच मनाप्रमाणे सर्व काही होते. संकटे कितीही असतील आयुष्यात तरीही स्वामी तुमची मदत नक्की करतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदतही करत असतात. स्वामी सांगतात, अनुभव हा बाजारातला तो नमुना आहे ज्याच्यासाठी स्वतःला खर्च व्हावं लागतं. आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्या तर आपण उघडे पडतो. लक्षात घ्या, प्रत्येकाला आदर देणे गरजेचे नाही आणि प्रत्येकाची मदत करणेसुद्धा गरजेचे नाही. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व गोष्टी होऊ शकतात. मनाप्रमाणे फक्त आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. संकटसमयी स्वतःवर विश्वास ठेवा. शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात, कारण त्याशिवाय आपल्याला शत्रूसुद्धा मिळत नाहीत. शत्रू नेहमी सांगतात की ते त्यांचेच असतात. जो चांगला असतो तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटत नाही. जोपर्यंत थांबायचंच नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. कुणाला नाराज करणं आपल्याला हे कधी जमून घ्यायचं नाही. जमत जरी असलं तरी दूर व्हायचं. आयुष्यात 2 व्यक्तींचा खूप काळजी घ्या. तुम्ही जिंकल्यावर स्वतः तुम्हाला मदत करणारा देव आणि तुम्ही जिवंत असताना प्रत्येक वेळेला हातभार देणारे तुमचे आईवडील. स्वप्न, जबाबदारी या पूर्ण करण्याच्या पाठी धाव घेतात. माणसाला इच्छा नसाव्या, पण दरवाजाला कुलूपसुद्धा नसावं. जे काही येतं, सुख, दुःख, संकट, जबाबदारी, प्रत्येकाला स्वीकारण्याचा दम माणसाने ठेवावा. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वतः स्वामींनी दिली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात, तुमची मदत करत असतात. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात घ्या, वेळ सोडून या जगात कोणी अचूक न्यायाधीश नाही. वेळ हा असा न्यायाधीश आहे की प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे तो करत असतो. स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकटांमध्ये स्वामी साथ देतील आणि संकटात स्वामी फक्त मार्ग दाखवतील. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतील की आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणाला तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होते. जर स्वतःवर विश्वास असेल ते स्वामी नामावर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट चांगली होते. स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळवता येते. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, ते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही हे आपल्याला आपला संयमच ठरवतो. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट असते ती आपल्याला अशक्य वाटते आणि ती गोष्ट शक्य करण्याची असेल तर स्वामींवर विश्वास ठेवावा लागतो, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. मन नाजूक असतं. आयुष्यात आलेली काही माणसं त्याला चुकीचं बनवतात, पण त्यांना आपण पुन्हा सुधरवू शकतो. या मनाला सुधरवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे चांगली पुस्तके वाचणे, स्वामी संदेश ऐकणे, नवनवीन आणि चांगले विचार डोक्यात घेणे. कपडे स्वच्छ धुताना न कळत आपला हात देखील स्वच्छ होत असतो.
त्याप्रमाणे स्वच्छ व्यक्तीच्या, सुंदर व्यक्तीच्या सोबत राहिल्याने आपले विचारसुद्धा बदलतात. हे कळत नाही, पण नक्की याचा चमत्कार होत असतो. तोंडावर बोलण्याचा एक वायदा असतात, लोक तो कधीच नादाला लागत नाही. लक्षात घ्या, कडू आहे पण सत्य आहे. जीवनामध्ये प्रेम करणारी माणसं गेल्यानंतर खूप त्रास होतो. काही वेळा असं वाटतं की मरणं हा पर्याय नाही. मरता येत नाही म्हणून जगणे हे आपल्यासाठी डोळ्याने पाहिलेला मृत्यू असतो. जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्यांना जपायला शिका. आयुष्यात कोणी जर कधी रागावलं असेल तर माफ करायला शिका. कोणीतरी असावं आयुष्यात ज्याबरोबर व्हॉट्सॲप स्टेटसच नाही तर मनाचं स्टेटस पण शेअर करता आलं पाहिजे. कारण मनातल्या भावना 24 तासांपुरत्या नसतात. नेहमी आपण अशा व्यक्तीचा DP आणि स्टेटस बघत असतो. जी व्यक्ती आपल्या खूप जवळून खूप लांब गेलेली असते. स्वामी बोलतात, कधीकधी आपण खरंच हरतो. नाती निभावताना, काळजी करताना, वाट बघताना आणि लोकांना मनवताना. कारण या अशा गोष्टी आहेत ज्या लवकर म्हणूच शकत नाही. वेळेच्या वेळी आपल्या आयुष्यात योग्य सकारात्मक विचार करणे फार गरजेचे आहे. कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणी साथ देणार नाही. संकटात मदत करणारे फक्त स्वामी आहेत आणि स्वामी आपली सदैव मदत करतात. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीराचा आणि मन या दोघांचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावे आणि समाधानी राहावे. बाकी सर्व स्वामी करतील आपल्या मनाप्रमाणे. स्वामी नामावर विश्वास ठेवा, अशक्य असं काही नाही. संकटात असाल, स्वामी नामाचा जप करा. संकटाच्या बाहेर निघण्याची इच्छा असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जयघोष करा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध वाटत असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवा. कारण स्वामी नामावर विश्वास ठेवल्याने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. संकटे कितीही आयुष्यात आली तरी त्यांचा सामना करायला शिका. कारण त्याशिवाय आपल्याला दुसरं यश काहीही नाही. कितीही संकटे असोत, आयुष्यात फक्त प्रत्येकाचा सामना करण्याची जिद्द असावी लागते. आपला जर प्रत्येक संकटाचा सामना करण्याची जिद्द असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. संकटांमध्ये मदत करणारे फक्त स्वामी आहेत आणि स्वामीच आपली साथ देतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देणार आहेत. मी तुमची मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वामी साथ देत असतात. स्वामी बोलतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला नक्की साथ देत असतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात की जर तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल ना तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकटात देखील स्वामी मदत करतात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला स्वामी साथ देत असतात. लक्षात घ्या, माणूस 2 गोष्टी कधी विसरत नाही, मनाला आवडलेली व्यक्ती आणि मनाला लागलेली व्यक्ती. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधी जवळ येतो ते माहीतसुद्धा होत नाही. दुखावलेलं मन, रिकामा खिसा आणि अपमान हे 3 जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहेत. नाती जपणारी नेहमी सर्वांपासून दूर फेकली जातात. जगात 90% लोक अशा पिंजऱ्यात बंद आहेत ज्यावर लिहिलेलं असतं की लोक काय म्हणतील. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्या धरून ठेवल्या की मनाचा पसारा होतो. कोणतीही गोष्ट मनाप्रमाणे होत नाही. जे आवडते ते सुद्धा मनाविरुद्ध जाते आणि जे आवडत नाही ते सुद्धा मनाविरुद्धच जाते. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात पूर्णपणे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करत चला. कारण त्याशिवाय अशी तुम्हाला मिळणार नाही. संकटांमध्ये सामना करा स्वतःवर विश्वास ठेवून, तरच तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येक व्यक्ती संकटांचा सामना करू शकतो आणि त्याशिवाय स्वामी तुमची मदतसुद्धा करणार. फक्त स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. आज तुमच्या आयुष्यात संकटे आहेत तर त्यांचा सामना करा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी नामावर जर विश्वास असेल ना
तर आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत असतील. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते. संकटात स्वामी मदत करतील. संकटाच्या बाहेर देखील फक्त स्वामी काढतील. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आयुष्यात आपल्याला खूप पुढे जायचं आहे, तेव्हा स्वामीच मदत करतील. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी कधीही तुम्हाला मागे ओढत नाहीत. स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेण्यासाठी तत्पर असतात. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ ही नेहमी देतात. फक्त श्री स्वामी समर्थांवर आपला विश्वास असावा. स्वामी नामावर जर आपला विश्वास असेल ना, तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. संकटसमयी मदत फक्त स्वामी करतात आणि स्वामींनीच आपली साथ कायम दिली आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देतात आणि स्वामींनीच आपली साथ दिली आहे. संकटांमध्ये असाल तर स्वामी नाम जप करा. संकटाच्या बाहेर निघायचं असेल तर श्री स्वामी समर्थांच्या महाराजांचा विचार करा. आयुष्यात येतील संकट अपार, त्यांचा सामना करा, कारण आपल्याला त्याशिवाय पर्याय नाही. स्वामी नेहमी बोलतात, स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी कायम तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. संकटे असतील ना आयुष्यात, त्यांचा सामना करा, कारण त्याशिवाय प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणी साथ देणार नाही. संकटांमध्ये स्वामी तुमची मदत नक्की करतील. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून नक्की पुढे जा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकटे आहेत, आयुष्यात त्यांचा सामना करायला शिका. फक्त संकटांना पुढे गेल्याने प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे येतात. त्या संकटांचा नाम जर घेतलं तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की मिळते. आज जर तुम्हाला काही वाटत असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. विश्वास ठेवा, स्वामी नेहमी सांगतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध होत असते. फक्त आपल्याला ती आपल्या मनाप्रमाणे करावी लागते. संकटसमयी स्वामी तुमची साथ देतील. वाईट काळात स्वामी तुमचं मार्गदर्शन करतील आणि स्वामीच तुम्हाला प्रत्येक वेळेला त्या संकटांच्या बाहेर काढतील. स्वामी म्हणतात, मी प्रत्येकाची साथ देत आहे. जो आयुष्यात स्वामी नामावर विश्वास ठेवतो, प्रत्येक संकटात त्यांना मदत करत आहे. जो आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी नामाचा जप करून पुढे जातो, प्रत्येक वेळेला स्वामी नामावर विश्वास ठेवा. संकटे कितीही आली तरी मार्गदर्शन नक्की स्वामी करतात. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्यासोबत आहे. कधीही तुमची साथ मी सोडली नाही आणि कधीही तुमची साथ मी सोडणारसुद्धा नाही. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात, आज जर काही संकटे असतील आयुष्यात तर त्यांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश कधी मिळू शकणार नाही. आणि त्या संकटातून जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्ही खूप पुढे जाल. फक्त विश्वास ठेवा की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे ही तुम्हाला मिळवता यावी. म्हणून संकटे आहेत, म्हणून घाबरणे हा पर्याय नाही. संकटांचा सामना करून पुढे जाणे हा उचित पर्याय आहे. संकटांचा सामना करून पुढे गेले तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते. स्वामी नेहमी बोलतात, मी त्याची साथ आयुष्यभर देत असतो जो माझ्या नामावर विश्वास ठेवतो. संकटात त्याला मी नेहमी मदत करतो जो श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून कार्य करतो. संकटसमयी स्वामी मदत करतात, नेहमी करत असतात आणि आपल्या सोबतसुद्धा कायमच आहेत. स्वामी म्हणतात, मी त्यांची साथ देणार जे माझ्यावर विश्वास ठेवणार. श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणार, कारण ते आपल्यासोबत कायम नसतात. त्यामुळे स्वामी नामावर कायम विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ स्वतः स्वामी देतील. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला नक्की मदत करतील. स्वामी नेहमी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत आहे आणि आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथसुद्धा मी स्वतः देत आहे. संकटे प्रत्येक वेळेला येतात. त्या संकटांचा सामना करा, कारण तेच तुम्हाला पुढे नेतील. लक्षात ठेवा, स्वामी तुमची नेहमी साथ देतात. त्यामुळे स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाहीत.
स्वामी बोलतात, आज ज्या आयुष्यात तुम्ही संकटांना घाबरत आहात त्यांना घाबरणे सोडा. आपल्याला त्रास देणारे जरी परके असतील तरी मजा बघणारे आपले असतात. आणि हीच खरी शोकांतिका आहे. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व गोष्टी चांगल्या होतात. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा एवढा मालक आहे, माझ्याकडे या गोष्टी आहेत. पण जर स्वतःवर विश्वास असेल तर काय करायचं? तर आपल्या मनाप्रमाणे जे होईल त्याच्या प्रत्येक संकटात आपल्याला पुढे जायचं आहे. स्वामी सांगतात, 2020मध्ये तुम्हाला खरे लोक कोण असतील हे समजलं असेल. 2021मध्ये तुम्हाला आतून तुटून गेला असाल. पण विश्वास ठेवा, काळजी करू नका. 2022मध्ये तुम्हाला वेळेनुसार बदलावं लागलं असेल. 2023मध्ये तुम्ही एक नेहमी रणनीती तयार केली असेल. आता 2025 आणि 24मध्ये तुम्ही स्वतःला पुढे आणण्यासाठी मेहनत करत आहात. आणि येत्या 2026मध्ये तुम्ही खूप पुढे याल हे नक्की आहे. तुम्ही माणसाशी माणसासारखे वागा, माणुसकीने राहा, प्रेम द्या, प्रेम घ्या, नीतीने वागा आणि तुमच्याही मनातला देव नक्की तुम्हाला मदत करेल हे लक्षात ठेवा. संकटात असाल तर स्वामी नामाचा जप नक्की करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पुढे जाण्यासाठी स्वामी नामाचा जप हा पुरेसा आहे. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर खरंच स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाटी जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील. कोणी म्हणतं स्वभाव काही सही सांगू शकत नाही. स्वामी सांगतात, आयुष्य खूप साधं असतं, कधीकधी खूप रडावं लागतं. आयुष्याचा महोत्सव साजरा करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं नाहीत म्हणत. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणं, जगणं याला म्हणतात. जर नशिबात असेल तर निघून गेलेली पण परत येईल गोष्ट, पण नशिबातच नसेल तर आलेलीही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. व्यापार असो किंवा व्यवहार असो, तो अशा लोकांशी ठेवा जी जीवनापेक्षा जास्त शब्दांना किंमत देतात. रुसून बसणारा व्यक्ती किती रुसू शकतो हे महत्त्वाचं नसतं, मनवणारा कसा मनवतो हे महत्त्वाचं असतं. आयुष्य संपण्यापेक्षाही माणसं महत्त्वाची असतात. कारण पैसा, संपत्ती कधीही मिळवता येते, पण निघून गेलेला माणूस पुन्हा मिळवता येत नाही. आपण स्वतः इतकं प्रामाणिक राहायचं की फसवणाऱ्याला पण वाटलं पाहिजे की चुकीच्या माणसाला फसवत आहोत. जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंवा तुम्हाला बोलणं टाळतो, तेव्हा समजून जा की आता त्याला तुमची गरज राहिलेली नाही. विश्वासघात करणाऱ्या माणसाला ज्या विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं बंद करणं हे स्वतःशी आणि त्याच्याशीसुद्धा मोठी शिक्षा आहे. आयुष्यात काही जागा रिकाम्या राहिल्या तरी चालेल, पण चुकीच्या व्यक्तींना त्या देऊ नका. आयुष्यात कुणीही त्या व्यक्तीला कधी हरवू शकत नाही ज्याने अपयश, गरिबी, संकटे आणि इतरांनी धोके दिलेले बघितले. जे आपल्याला विसरले आहेत त्यांना तेवढ्या पद्धतशीरपणे विसरा. हे स्वतःसाठी जमतं तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता. स्वामी बोलतात, पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसं कधी मिळत नाहीत. स्वतःकडे लक्ष द्या. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा असू शकत नाही. स्वतःवर जर विश्वास असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईल. मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं ही जर स्वामींची इच्छा असेल तर स्वामी नक्की मार्ग काढतील. आणि स्वामी तुमच्या आयुष्यात एखाद्याला आणण्याची इच्छा ठेवतील तर ते नक्की आणतील. 100 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असेल तर एकट्यानं जगण्याची सवय लावा. समोरच्याला समजून सांगूनही जर तो समजत नसेल तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही. इथे वेळ वाया घालवायचा नाही. टेकत असतील तर गुडघे हरलो नाही. घुशी घासीतपर्यंत ते आपल्याला टेकले पाहिजे. स्वतःवर विश्वास असल्यावर प्रयत्न थांबले नाही. बोलण्यासाठी बुद्धिमत्ता वापरा, कारण त्याशिवाय आपल्याला काहीही मिळवता येणार नाही. स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काहीही अर्थ नाही. इतकं जरी समजलं तरी सर्व काही मनाप्रमाणे होतं. प्रत्येक वेळेस स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला मदत करतात. माणसाला मनापासून दूर करणारी गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. स्वतःच्या पूजेत दंग असलेला माणूस नकळत मनाने अंगदळी आणि हृदयाने बहिरी होतात. स्वतःचा विचार करणारे नेहमी आयुष्यात मागे राहतात. जो इतरांचा विचार करतो तो हळूहळू का होईना पण पुढे जात असतो.
जे आपल्याला विसरले आहेत त्यांना तेवढ्या पद्धतशीरपणे टाळून द्या. जे तुम्हाला टाळतात त्यांना तुम्ही कधीही जवळ घेऊ नका. लक्षात घ्या, डोळ्यामध्ये भाव वेगळे, डोक्यामध्ये डाव वेगळे, जरी मुखवटे सारखे इथे प्रत्येकाचे नावही नेहमी वेगळे. लक्षात घ्या, स्वामी सांगतात नेहमी काळजी घ्या स्वतःची, कारण तुम्ही तुमचं एक नातं निभावण्यासाठी प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात तुम्ही कॉम्प्रोमाइज केलेलं असतं. नात्याला किती वर्ष झाली याचं महत्त्व नाही, तर त्या नात्यात किती आपलेपणा आहे याला महत्त्व असतं. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात संपत्तीपेक्षाही महत्त्वाची माणसं असतात. कारण पैसा हे महिन्यात जेव्हा मराल तेव्हा साथ नाही देणार. लक्षात घ्या, जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबती घ्या. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. मुहूर्ताशिवाय जन्म घेणारा माणूस आयुष्यभर चांगल्या मुहूर्ताच्या नादात एक दिवस मुहूर्ताशिवाय मरून जातो. तुम्ही जे इतरांसोबत केलं ते परत सहन करण्याची ताकद ठेवा, कारण लवकरच आता तुम्हाला त्याची परतफेड करावी लागणार आहे. आयुष्यात 2 प्रकारचे लोक येतात. एक, तुम्ही चुकलात तर चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे. दुसरे, तुम्ही एक चूक केली म्हणून अजून 10 चुका करून घेणारे. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वभावाने जगतात. आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी जगतात. लक्षात घ्या, चहा आणि वैर संपवायला माणसाला जास्त वेळ लागू नये, कारण कालांतराने त्याची चव काही राहत नाही. संकटात एक गोष्ट नेहमी स्वतःला सांगा, तुमच्या आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना केल्याशिवाय पर्याय नाही आणि ते लवकरच निघून जाणार. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते अशा लोकांच्या सोबतीत घालवा ज्यांना तुमची असण्याची जाणीव आहे. स्वामी बोलतात, खूप गरज असल्यावर आठवणी स्वार्थीपणे माणसाला धावून नेतात. व्यक्ती करोडो रुपयांनी महाग असतो. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे, कारण सर्व काही साठवल्यानं भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं. कधीतरी शांतता हवी. एखादी गोष्ट बाहेरून जरी खळबळ दिसली तरी अंतरून वेगळी असते. मैत्रीला रंग नसतो तरीही रंगीत आहे. मैत्रीला चेहरा नसतो तरीही सुंदर आहे. मैत्रीला घर नसतं म्हणून ती आपल्या हृदयात आहे. निर्लज्जपणा हा खरा दागिना नाही. असे मिरवता तर तुम्ही प्रत्येक वेळेला मूर्ख आहात. आयुष्यात कधी एकांतात बसून याचा विचार करावा. आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल, त्या व्यक्तीला कधीच दूर होऊ देऊ नका. शरीराचे सगळे वय व धडपड असूनही माणूस जेव्हा मनानं खचून जातो तेव्हा जगातली कोणती सर्जरी त्याला बरी करू शकत नाही. प्रत्येकजण हमखास बदलतो हे जेव्हा तेव्हा त्यांच्याकडून कळत असते. फक्त प्रत्येकाची बदलण्याची वेगवेगळी कारणं असतात आणि वेगवेगळी पद्धत असते. स्वामी बोलतात, कोणत्याही गोष्टीचा आणि कोणत्याही व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं, एकदा हे नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण हा सहज हलका करता येतो. कोणताही विचार या जगात तुझं असं स्वतःचं कोण आहे हे सांगू शकत नाही. कधी मरायचा विचार आला तर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, लोक जगण्यासाठी काय काय करतात आणि लढायला किती हिंमत लागते. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला मदत करतात. आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, ते बदलायला आपण त्या एका मिनिटाला निर्णयाला वेळ असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे आपल्याला हवी, तरच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. स्वामी बोलतात, संकटांवर जर तुम्ही सामना करण्याची जिद्द ठेवणारच नाही तर तुम्हाला यश हे कधी मिळणारच नाही. लक्षात घ्या, संकटांचा सामना केल्याशिवाय यश हे कधी कोणाला मिळालंच नाही. सामना करा संकटांचा, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. संकटामध्ये असाल तर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा, आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या संकटातून मुक्ती हवी आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामजप करा. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करतील या गोष्टीवर विश्वास ठेवा. संकटे असतील लाख, पण स्वामी देतील साथ. विश्वास ठेवा या गोष्टीवर, कारण ही गोष्ट आहे सत्य, कडू आहे पण सत्य. या गोष्टीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, बाळांनो विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम तुमच्यासोबत आहे. स्वामी नेहमी तुमची मदतही करत आहेत. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा. संकटांमध्ये स्वामीच तुमची साथ देत आहेत. स्वामी नेहमी बोलतात, मी तुमच्यासोबत कायम होतो, मी तुमच्यासोबत कायम आहे आणि मी तुमच्यासोबत कायम असणार. फक्त स्वामी नामावर विश्वास तर ठेवून बघा.
सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असेल. संकटांमध्ये साथ देणारे फक्त स्वामी आहेत आणि त्याच्या बाहेर काढणारे सुद्धा स्वामीच आहेत. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी नेहमी सांगतात, मी तुमची साथ कायम देतोय. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. संकटे आहेत तर त्या संकटांचा सामना करून तर बघा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल. आयुष्यात प्रत्येक वेळेला संकट येतील. त्या संकटांचा सामना करायला हवा, कारण त्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. संकटांचा सामना कराल तर आयुष्यात नक्कीच खूप पुढे जाल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असेल. स्वामी बोलतात, मी कायम तुमच्यासोबत आहे आणि मी कायम तुमची साथही दिली आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. पर्याय हा एक असा शब्द आहे जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला कामी येईल. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून बघा. नक्की तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ देतील. संकटसमयी तुमची मदत करतील. स्वामी नामावर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी समर्थ कायम तुमच्यासोबत आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. मीठ भाकरी खाऊन पोट भरा, पण कोणासोबत नेहमी वाईट कमी करू नका. कधीही कोणाला धोका देऊ नका. कोणासमोर कधी हात पसरू नका. तुम्ही तसेच राहा. स्वतःला कधी बदलू नका. एवढं आयुष्य आहे ते आपल्याला मनाप्रमाणे जगता आलं पाहिजे. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे स्वतःला बदलून काही उपयोग नसतो. संकटे आहेत आयुष्यात तर त्यांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. बाकी सर्व तर तुमच्या मनाप्रमाणे होतच राहते. स्वामी नेहमी सांगतात, मी तुमची साथ कायम देतो आणि आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. विश्वास ठेवा. हे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जे सध्या होत नाही ते लवकरच तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा असून काही उपयोग नाही. एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपल्याला पावला किंवा आपलं भलं करेल अशी अपेक्षा पण ठेवू नका. तुमचं कर्म बघतो देव. त्यानुसार तुम्हाला तो भलं किंवा चांगलं करतो. विश्वास ठेवा. देवसुद्धा तसंच करतो जसे तुम्ही कराल. तुमच्या कर्माचे योग्य फळ देणे देवाच्या हातात आहे. आज अपयश मिळालं, वेळ लागला म्हणजे उद्याला तुम्हाला यश नक्की मिळेल. चर्चा तुमच्या अपयशाची होत असते. चर्चा तुमच्या संघर्षाची झाली पाहिजे. तुमच्या अपयशाची चर्चा ही तेव्हा जास्त होते जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. लक्षात घ्या, कोणीही तुमची दुःखी स्टोरी ऐकणार नाही जोपर्यंत तरी तुम्ही यशस्वी होणार नाही. ज्या वेळेला यशस्वी व्हाल, प्रत्येक लोक तुमची त्या हार्डवर्कची स्टोरी कशी आहे, तुम्ही मेहनत करून कसे वर आलात ते ऐकायला तयार राहतील. स्वामी बोलतात, आयुष्यात पुढे जाण्याचा उत्तम आणि सोपा मार्ग हाच आहे की स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहणं. सगळं माणसाला मनासारखं मिळालं की त्याला कमवायची काही गरज वाटत नाही. नंतर तो पूर्णपणे लठ्ठपणा करायला तयार लागतो आणि तो स्वतःपेक्षा जास्त इतरांवर पूर्णपणे अवलंबून राहतो. दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवणे म्हणजे सुख मिळवणे होय. लोकांना मनात पाप ठेवणारी आणि तोंडावर गोड बोलणारी माणसं जास्त आवडतात. आयुष्याच्या वाटेवर चालताना सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली नदी मतलबाची वाहत असते. लक्षात घ्या, निर्जीव घड्याळ जर कोणासाठी थांबत नसेल तर तुम्ही कोणासाठी थांबत असाल तर ते महत्त्वाचं आहे. काय आपल्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात का? असा जर प्रश्न तुम्हालाही असेल तर स्वामी नामजप करून पहा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. संगत कधी राजाची करू नका. कधी आपल्याला नोकर बनवेल सांगता येणार नाही, पण संगत संतांची करा. कधी देवासोबत भेट घालून देईल तुम्हाला कळणारही नाही. संत नेहमी महंत असतात. ते प्रत्येक वेळेला आपली मदत करू शकतात. आपल्या जवळच्या माणसाला सगळं सांगावं लागतं. काही गोष्टी आपसूक समजून घेतल्या पाहिजेत. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत नाही. माणसाला आधाराचीही गरज असते. स्वामी नेहमी म्हणतात, संकटसमयी स्वामी तुम्हाला मदत करत असतात आणि कायम त्यांनी तुमची मदत केली. स्वामी प्रत्येक वेळेलाच तुम्हाला मदत करत असतात. संकटसमयी मार्गदर्शन स्वामी नक्की करत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. संकटे कितीही असो, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की साथ देतील. संकटात स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत नक्की करतील. स्वामी बोलतात,
प्रत्येक वेळेला स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक संकटात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात संकटे असतील तर त्या संकटांचा सामना करा. संकटे कितीही का असेना, फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या संकटाचे दूर होईल. संकटे आहेत म्हणून हार मानणे हा आयुष्यातला सर्वात मोठा मूर्खपणा आहे. लक्षात ठेवा, आयुष्य हे दुसऱ्याच्या धाकात नाही तर स्वतःच्या थाटात जगायचं असतं. काही गोष्टी मनाप्रमाणे होतात तर काही गोष्टी मनाविरुद्ध होतात. त्या गोष्टी मनाविरुद्ध होऊ नयेत आणि मनाप्रमाणे व्हाव्यात त्यासाठी मेहनतसुद्धा खूप घ्यावी लागते. स्वामी नेहमी म्हणतात, मेहनतीला पर्याय नाही. कष्टाशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरे यश कुणीही आणू शकणार नाही. कष्टावर विश्वास ठेवला तरच आयुष्यात पुढे जाल, कारण मेहनतच आपल्याला पुढे घेऊन जात असते. स्वामी नामावर विश्वास असेल तर आयुष्यात कधी मागे पाहण्याची गरज पडणार नाही. स्वामींवर विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत असेल. स्वामी कायम म्हणतात, मी तुमची साथ देत असतो, कायम देत असतो आणि आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देत असतो. संकटांमध्ये स्वामींनी तुमची मदत केली आणि स्वामी कायम तुमची मदत करत असतात. विश्वास ठेवा, स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. आयुष्यात प्रत्येक संकटावर स्वामीच तुमची साथ देतात. स्वामी कायम तुम्हाला मार्गदर्शन करतात. फक्त स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असणे फार गरजेचे आहे. संकटांमध्ये मदत करणारे फक्त स्वामी आहेत आणि स्वामींनीच तुम्हाला कायम मदत केली. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. ज्या व्यक्तीवर स्वामी कृपा असते त्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्याची साथ सदैव देतात. नातं ज्याला डोळ्यांपुढे असतं त्याला कधीही तोडण्याची भासत नाही गरज, पण जो नातं तोडण्यासाठी इच्छुकच असतो तो कायम नातं तोडून टाकतो. निर्णय काहीही निघो, प्रयत्न मात्र असायला चांगले पाहिजेत. आपल्याला काही मिळेल किंवा नाही मिळेल यापेक्षा त्यासाठी मिळवण्यासाठी धडपड करतो ते महत्त्वाचं असतं. उखाणा हे इंद्रधनुष्य आकाशात दिसतो. प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुमच्या संकटातला सामना करण्याची जिद्द असायला हवी. मन समुद्रासारखं विशाल ठेवा. नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. आपल्या कामाला लोक आपले यश मानतात आणि अपयश मागतात यात नाही, तर आपण प्रयत्न कसे करतो यात आहे. संकटांचा जर सामना कराल तर आयुष्यात सदैव पुढे जात राहाल. स्वामींवर विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत राहील. आज संकटे आहेत म्हणून घाबरायचे नाही, त्या संकटांचा सामना करायचा. प्रत्येक वेळेला यश तुम्हाला मिळू शकतं. एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल तर संयम बाळगायला शिका. हे चांगले आचार आणि चांगले विचार निर्माण करतात, अन्यथा लाचार व्हावं लागतं. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम त्यांच्या पाठीशी उभा आहे, जे श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवतील. बऱ्याच वेळेला त्यांच्या आयुष्यात संकटे असतील, पण संकटे हे तुमच्या नेकीपुढे येतात. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल असं नाही. दुसऱ्यांच्या चुकांवर PhD करण्यापेक्षा स्वतःच्या मनावर ग्रॅज्युएशन केलेलं उत्तम असेल. ठेचा लागल्या तर राहणारच, पण त्या पचवण्याची हिंमत ठेवा. कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत ठेवा. कौतुकात छोटा शब्द आहे, पण इथे करायला मात्र मोठं मन लागतं. गर्व समुद्राला होतो की संपूर्ण जगाला बुडवू शकतो. इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि तो त्याला बुडवू शकला नाही. त्याचा गर्व क्षणात नेस्तनाबूत झाला. जे लोक जिद्दी असतात, जिद्द जगण्याची जिद्द अशी ठेवतात की प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करून पुढे जातील, त्यांना अपयश कधी मिळतच नाही. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सुखदुःखाच्या वेगवेगळ्या फलाटांवर थांबते आणि आपल्या अनुभवाचे तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. स्वामी सांगतात, मी कायम त्यांची साथ देत आहे जे माझ्यावर आणि माझ्या नामावर विश्वास ठेवतात. स्वामींपुढे एकच मागणं आहे, जे पाहिजे ते मिळू दे, बाकी सगळं आपल्या मनाप्रमाणे होऊ दे. स्वामी त्यांच्या कृपेने सर्व काही करतील. स्वामींचरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी संदेश जो कोणी ऐकेल त्याच्या आयुष्यात त्याला चांगले प्रत्येक गोष्ट द्या. प्रत्येक संकटात त्याला सहज यश द्या आणि त्याच्या आयुष्यात धनधान्य आणि पैशाची कधीही कमी होऊ देऊ नका.
आयुष्यात प्रत्येक वेळेला आपण प्रत्येकाशी चांगले वागतो, पण प्रत्येक व्यक्ती आपल्याशी चांगले वागतो का? नाही. नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून बोलत नाहीत. ज्यांना किंमत नसते ते ओरडतात. आयुष्य म्हणजे 10% तुमच्यासोबत काय घडतं आणि 90% त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असते. स्वामी बोलतात, आयुष्य कधी कसं वळलं हे काही सांगता येणार नाही. अशा वेळी मनाची पक्की साथ मिळेल असंही सांगता येत नाही. कधी माहीत नसतं काय करावं, मग राहतं काय? तर आपला आत्मविश्वास. तो जर पूर्ण असेल तर यश नक्की मिळतं. स्वामी बोलतात, माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळ्या हेतू एकमेकांवर येतात. म्हणूनच हेतूपूर्ततेसाठी माणसे एकटी असतात, तेव्हा जवळ येतात, आणि हेतू पूर्ण झाल्यावर माणसे कायमची निघून जातात. संकटांची हीच रीत आहे. आयुष्यात संकट आले की सगळे जवळ येतात आणि संकटे निघून गेली की कायमचे दूर निघून जातात. विश्वास आहे का स्वतःवर, मग प्रयत्न करा, कारण त्याच्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. जेव्हा वेदना आणि कडू बोलणे हे दोन्ही सण व्हायला लागते, त्यावेळी समजायचं की आपण जगायला शिकलो आहोत. सिमेंटमधूनही शिकायला मिळतं. जोडण्यासाठी नम्र असणेच आवश्यक आहे आणि जोडले राहण्यासाठी कठोर असणे आवश्यक आहे. जेव्हा जोडायची वेळ येते तेव्हा नम्र राहा आणि जोडून टिकण्यासाठी कठोर राहा. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसानं राजसासारखं असावं. आपल्याला जे पटतं त्याला नेहमी पियावं आणि जे नाही पटत ते कायमचं सोडून द्यावं. लक्षात घ्या, आपल्याला एखादा व्यक्ती आवडत असेल किंवा एखादा चांगला वाटत असेल त्याच्यासोबत राहा, किंवा एखादा आवडत नसेल तर त्यापासून दूर जा, पण नेहमी खुश आणि सुखी राहा. आयुष्यात काही वर्णनं अशी असतात, ती गर्दीपासून दूर जाण्यासाठी गर्दी हिंमत देते, पण ओळख हिरावून घेते. लक्षात घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा, एकटं उभं राहायला शिका, तुम्ही कुठेही एकटे जायला शिका. मग सर्व तुमच्या मनाप्रमाणे होते. तोंडावर तिरस्कार करणारे लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारे लोक जास्त घातक असतात. स्वामी बोलतात, जग गरजेच्या नियमानुसार चालतं. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्या सूर्याला शिव्या दिल्या जातात. कमीपणा पचवून घ्यायला माणसाकडे मनाचा मोठेपणा लागावा असतो. स्वामी म्हणतात, आदर आणि चादर चुकीच्या माणसाला कधी देऊ नये. आपण उघडे पडतो. लोकांना बरं बोलणारा हवा असतो, पण खरं बोलणारा नको असतो. त्यामुळे जर लोकांच्या मनावर राज्य करायचं असेल तर खरं बोला, कारण बरं बोलणारा त्यांच्या सोबती राहू शकतो, पण खरं बोलणारा त्यांच्या आठवणीत कायम असतो. प्रत्येक वेळेला त्याला त्याची आठवण नक्की येते. वेळ प्रत्येकाची बदलत असते. वेळ काढून वेळ त्याला द्या ज्याला त्याची जाणीव असते. स्वामी सांगतात, तोंड कमी आणि डोकं जास्त चालवलं की प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट साध्य व्हायला लागते. अशा लोकांना कधी गमावू नका ज्यांना राग लवकर येतो, कारण असे लोक मनानं नेहमी चांगले असतात. स्वामी नेहमी सांगतात, विश्वासघात कोणी जर केला असेल तर तो तुम्हाला नेहमी महागात पडेल, पण तो विश्वासघात त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यभरासाठी तुम्हाला दूर करेल. लक्षात घ्या, जीवन तर कोणी योग्य मार्ग दाखवणारा मित्र असेल तर तो अनुभव आहे, आणि तो अनुभव असा एक मित्र आहे जो तुम्हाला प्रत्येक वेळी चांगल्या दिशेने नेत असेल. संकटात स्वतःवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत असते. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर जर विश्वास असेल ना तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिसतो तसेच असतो असं नाही. स्वामी म्हणतात, दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं असतं. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र कायम चुकीचं असतं. एक लक्षात घ्या, वेळ प्रत्येकाची येते. वेळ प्रत्येकाला साथ देते किंवा प्रत्येकाला दगा देते असं नाही. वेळ प्रत्येकाला एक योग्य मार्ग देते. वेळ तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करते आणि संकटात देखील तुम्हाला मार्गदर्शन करते. प्रेम लहानपणी असतं असं म्हणतात, पण तसं नसतं. आयुष्यात देवावर जर श्रद्धा असेल तर देव प्रत्येक वेळेला साथ देतो. देवावर विश्वास असणं गरजेचं आहे, कारण देवच तर आपल्यासोबत कायम उभा असतो.
आपल्या देवावर जर विश्वास असेल तर आपल्याला मदत प्रत्येक वेळेला मिळते. संकटे आहेत आयुष्यात, मान्य आहे. त्या संकटांचा सामना कोण करणार तर तुम्हीच. आणि त्यासाठी प्रयत्न आणि मेहनत कोण करणार तर ते देखील तुम्हीच आहात. लक्षात घ्या, संकटांचा सामना केल्याशिवाय आपण पुढे जाणे अशक्य आहे. स्वामी नेहमी म्हणतात, जो व्यक्ती संकटांचा सामना करून पुढे जाईल तोच आयुष्यात खरा यशस्वी होईल. त्याशिवाय यशस्वी होणे अन्यथा अशक्यच आहे. संकटे आहेत म्हणून त्यांना घाबरायचं का तर नाही, त्या संकटांचा सामना करायचा आहे आणि योग्य दिशेने सतत पुढे चालत राहायचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कायम तुमची साथ देतो. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. संकटे कितीही असो, स्वामी तुमची साथ प्रत्येक वेळेला देतात. फक्त स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. संकटांमध्ये तुम्हाला स्वामी प्रत्येक वेळेला साथ देतात आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्यासोबत आहे. फक्त विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ नामावर स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मदतसुद्धा नक्की मिळते. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे देखील होते. संकट आहे म्हणून त्यांचा सामना करायला तुम्हाला जिद्द लागते. बाकी सर्व काही स्वामी करून घेतात. स्वामी नावावर ज्या व्यक्तीचा खरा विश्वास आहे ना, तो व्यक्ती आयुष्यात कधी हरू शकतच नाही. स्वामी नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल. प्रत्येक वेळेला स्वामींचा अनुभव येईल. फक्त विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करत असतात. स्वामी आज तुम्हाला नक्की त्यांचा अनुभव देतील. ते नक्की तुम्हाला प्रत्येक वेळेला दर्शन देतील. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत नक्की करत असतात. फक्त त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. डोळे बंद करा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. संकटे आहेत, त्यांना घाबरू नका. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देतोय आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत असतील. संकटांमध्ये स्वामी तुमची साथ देतील, येतील आणि कायम तुमची मदतही स्वामी करत असतील. स्वामी नेहमी म्हणतात, मी अशा लोकांची कायम मदत करणार जो कायम श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवेल. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागत नसतो, पण प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हावी यासाठी मेहनतसुद्धा आपल्यालाच घ्यावी लागते. आज आयुष्यात अपार संकटे असतील, त्यांचा सामना केल्याशिवाय कदाचित यश तुम्हाला मिळणार नाही. आणि यश विश्वास ठेवणे गरजेचे आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतात. आज जर एखादी गोष्ट अशक्य असेल तर हे लक्षात घ्या, आज ज्या संकटांना तुम्ही घाबरताय उद्या ते तुमच्या मनाप्रमाणे होईल. आज ज्या गोष्टी होत नाहीत उद्या त्या चांगल्या व्हायला लागतील. स्वामी बोलतात, विश्वास ठेवा, सर्व काही मनाप्रमाणे होईल. स्वामी नेहमी म्हणतात, फक्त चांगलं होईल. स्वामी तुमची साथ प्रत्येक वेळेला देतील. आज आयुष्यात ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या फक्त स्वामींमुळे शक्य होणार आहेत. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. अशक्य असं काही नाही, सर्व काही चांगलं होतं. स्वामी नामावर विश्वास ठेवल्याने आयुष्यात प्रत्येक वेळेला मदत स्वतः स्वामी करतात. संकटांमध्ये स्वामींनी मदत केली आणि कायम स्वामी मदत करणार, या गोष्टीवर ज्याचा विश्वास असतो त्या स्वामी भक्ताला कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. संकटांमध्ये स्वामीच तुमची मदत करतात आणि संकटसमयी स्वामीच तुम्हाला साथ देतात. या गोष्टीकडे कधी दुर्लक्ष करू नका. आज संकटे तुमच्या आयुष्यात आहेत आणि त्या संकटांचा सामना करणेसुद्धा गरजेचे आहे. स्वामी कायम म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामींना कधीही नाराज करण्याचा प्रयत्न करू नका. स्वामींवर श्रद्धा ठेवा, त्यांचे नामस्मरण करा. त्यांच्यावर कधीही अविश्वास दाखवू नका, कारण ते प्रत्येक वेळेला इतरांपेक्षा जास्त तुमच्या सोबतीला असतात. स्वामी बोलतात, मी त्यांची साथ आयुष्यभर देणार जे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर विश्वास ठेवणार. आज जर तुमचा स्वामी नामावर विश्वास आहे तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत स्वामी स्वतः करतील.
संकटांमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला इच्छा स्वामी दाखवतील. स्वामी तुमचे मार्गदर्शन नक्की करतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या मनाप्रमाणे होत असते. स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत स्वतः करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, आज या आयुष्यात संकटे आहेत तर त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नेहमी करतात. संकटामध्ये स्वामीच तुम्हाला साथ देतील. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देत असतात आणि तुम्हाला पुढे नेत असतात. विश्वास घ्या, आज हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असणार तर तुमच्या जीवनात याचा फार सकारात्मक प्रभाव तुम्हाला बघायला मिळेल. आजचा हा संदेश तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकट स्वतः स्वामी समर्थ महाराज दूर करतील. स्वामींवर विश्वास आहे ना? मग प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होते. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.